दिल्लीतील भारत मंडपम येथे 20 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या AI समिट 2026 या दरम्यान झालेल्या युवक काँग्रेसच्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रासह राज्यभर उमटताना दिसत आहेत। भारत अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात भारतीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यक्रमस्थळी प्रवेश करून घोषणाबाजी केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। पण दिल्लीतील ही घटना नेमकी कोणती? समिट सुरू असताना 15 ते 20 कार्यकर्त्यांचा समूह पांढरे टी शर्ट हातात घेऊन घोषणाबाजी करताना दिसला आणि टी शर्टवर नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो छापले होते आणि इतकंच नाही तर PM इज कॉम्प्रोमाइज असा मजकूर देखील लिहिण्यात आला होता। काही कार्यकर्त्यांनी शर्टलेस होत निषेध नोंदवला आणि या घटनेचे अनेक असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले। यानंतर दिल्ली पोलीस यांनी तात्काळ कारवाई करत 4 ते 5 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे। पास आणि QR कोड अनिवार्य असताना कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी कसे पोहोचले याचा तपास देखील सध्या सुरू आहे। महाराष्ट्रात सध्या राजकीय पडसाद याचं चित्र काही विचित्र दिसत आहे। दिल्लीतील या घटनेनंतर राज्यात भाजप आणि काँग्रेस आता यांच्यातच आरोप प्रत्यारोपांची मालिका ही सुरू झाली आहे आणि याचं पहिलं उत्तर दिलं नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चाने। दिल्लीतील प्रकरणानंतर भारतीय जनता युवा मोर्चाने नागपुरात तीव्र निषेध नोंदवला। नागपूर येथील टिळकपुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले आणि यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा अर्धनग्न फोटो हातात घेत राहुल गांधी मुर्दाबाद, काँग्रेस मुर्दाबाद घोषणाबाजी केली। यावेळी भाजप युवा मोर्चाने काँग्रेसवर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी केल्याचा आरोप देखील केला आणि आता यावरच संतप्त होत काँग्रेसच्या युवकांनी देखील प्रत्युत्तर दिलं। नागपुरातच युवक काँग्रेसने मोदी सरकार विरोधात शर्टलेस आंदोलन करत जोरदार निषेध नोंदवला। एप्स्टाईन फाईल संदर्भातील दाव्यांचा उल्लेख करत कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांवर गंभीर आरोप केले। PM इज कॉम्प्रोमाइज असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प सोबत मोदींनी कॉम्प्रोमाइज केलं असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आणि याचवेळी मोठे बॅनर, फलक आणि घोषणाबाजीमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। आता दिल्लीतील AI समिटमधील प्रकरणानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये आंदोलनाची मालिका ही सुरू झाली आहे। दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर तीव्र टीका होत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। आता आपण असं म्हणू शकतो की सध्या याचा निष्कर्ष म्हणजे की दिल्लीतील एका निषेधातून सुरू झालेली ठिणगी आता राज्यभर पसरताना दिसत आहे। व्यापार करार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि देशाची प्रतिमा या मुद्द्यांवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे। आगामी काही दिवसात या प्रकरणाचे राजकीय परिणाम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता देखील दिसत आहे। आता यावर काय तोडगा निघतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत।